कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नसेल, पण हे पाणी बऱ्यापैकी 3 फूट वगैरे असेल खोल, बट खूप क्लिअर आहे, छान आहे. इथून पाणी येत आहे वाहत आणि त्या बाजूला वर ते वॉटरफॉल आहे. सो आम्ही आता निघतोय ट्रेकसाठी. आता छोटासा ट्रेल आहे 2 तासाचा आणि सगळी मंडळी तिथे निघायला सुरुवात झाली आहे. कोण तर अजून सूर्यावर आला नाही आहे, म्हणून जरा बरं वाटतं आहे. वेदर प्लेझंट आहे आणि जसा सनराईज होईल तशी गरमी सुरू होईल. इथे जरा हिरवळ लागली आहे. हां, अचानक असं बरं वाटलं असं हिरवळ बघून रस्त्यात. नाहीतर मागे सगळीकडे नुसता रखरखाट. नुसते मीठ लावून खायची. कच्चं आहे ना अजून ते. कच्ची चांगली लागतात आंबट आंबट. पावसाळ्यात हे सगळं चित्र बदलून जातं. आता जेवढं इथे सगळं वाळलेलं गवत दिसतं आहे तेवढंच पावसामध्ये खूप हिरवगार होऊन जातं इथे. पण पावसाळ्यामध्ये हा ट्रेक करणं किंवा आम्ही ज्या पॉन्डला जातो आहे त्या पॉन्डला जाणं हे थोडंसं रिस्की आहे. म्हणजे आताही रिस्की आहे, कारण आम्ही आमच्याबरोबर लाईफ जॅकेट्स घेतली आहेत आणि हे खूप गरजेचं आहे लाईफ जॅकेट्स घेऊन जाणं तिथे, कारण पॉन्ड बऱ्यापैकी डीप आहे आणि जर पोहता येत नसेल तर तिथे न गेलेलंच बरं. आणि तुम्ही ग्रुपमध्ये आहात तर आणखीन चांगलं. पण हां, लाईफ जॅकेट्स आर कंपल्सरी. आणि आम्ही जी जातो आहे ही ट्रेल थोडीशी ऑफबीट ट्रेल आहे. जिथे आमचा 8 लोकांचा ग्रुप सोडला तर अजून कोणीच नाही आहे आत्ता तरी या ट्रेलवर. काय आहे? रानकोंबडा. हां, रानकोंबडा. तो काय समोरच आहे. ह्याच्यात दिसणार नाही पण रानकोंबडा म्हणतात ते. तितर वगैरे वेगळं असतं ना. ते समोर रानकोंबडा आहे. जाताना कच्ची करवंद घेऊन जाऊया हिरवी. मी तर घेऊन जाणार मस्त बॅगेत भरून. घरी जाऊन त्याची चटणी, हिरव्या करवंदांची चटणी, चटक मटाक. नुसतं तिखट मीठ बेडेकर काढवे ना. बरेच मोठे अरे पळतो.
फक्त लांबून फॉलो करतायत, जवळ आलो की लांब पळतात. करवंद हां आणि करवंद केवढे तरी लागले तिथे करवंद. भरपूर झाले इथे. हो सो लोणावळ्याचा जो लायन्स पॉईंट आहे, त्या लायन्स पॉईंटच्या अगदी खाली होता मी आता. तर इथे समोर येतो लायन्स पॉईंट आहे आणि लायन्स पॉईंटवरून जो सुळका दिसतो तो हा सुळका. असं नीट बघितलं तर इथे आपल्याला असं फेन्सिंग दिसतं, पण हे या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होणार नाही कारण ते बऱ्यापैकी लांब आहे. आणि परत येताना इथे एकच असं ठिकाण दिसतं जिथे सावली मिळेल. ते दाट झाडी आहे, बाकी मागे बघितलं तर सगळं माळरानच होतं. इथे जरा बऱ्यापैकी शेड आहे, सावली आहे. पण आता खूप छान वाटतं आहे, जसं गार आहे. थंड नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी प्लेझंट वेदर आहे. तर सनराईज पण या डोंगराच्या पलीकडून होत असल्यामुळे अजून सूर्यावर आला आहे तरी पण इथे अजून ऊन याला सुरुवात झाली नाही आहे, त्याला अजून वेळ आहे. आमच्यासाठी चांगलंच आहे, मला लगेच उन्हाचा त्रास आता लगेच सुरू होणार नाही. पावसाळ्यामध्ये हा ओढा पूर्ण भरून वाहत असणार. आता थोडंसं पाणी आहे तरी उन्हाळा सुरू झाला नाही आहे पूर्ण. मार्चचा शेवटचे काही दिवस बाकी आहेत. आता थोडं पाणी आहे इथे, पण जेव्हा पूर्ण उन्हाळा सुरू होईल फुल फोर्समध्ये एप्रिल मे, त्यावेळी मग इथे सगळं वाढलेलं असेल. हे जंगल जे आत्ता हिरवं दिसतंय ते आणखीन ब्राऊन होऊन जाईल, आणखीन वाळून जाईल. तर मी मध्यंतर आलतो ना गेल्या वर्षी, मी ह्या रोडने गेलो वॉटरफॉलसाठी. काय होय पाणी आहे. स्टँडअप कॉमेडियन तेवढे नाही मला नाही माहिती, तो येतो की नाही माहित नाही. मी त्याचं दुसरं युट्यूबचं कंटेंट बघतो, पण मराठीत कॉमेडियन शोधावे लागतात. हिंदीत खूप दिसतात आणि हिंदीतला कंटेंट पण बरा आहे. बघत ना आम्ही फक्त ट्रेकला येतो, कॉमेडी बघायची असेल तर आम्ही ट्रेकला येतो कॉमेडी बघायला.
इथून पण केवढं पाणी वाहत असेल ना. हे दगडांच्या शेपवरून कळतं इथे किती पाणी फोर्समध्ये वाहत असेल पावसाळ्यात. पावसाळ्यात या रूटने येणं पॉसिबल नाही आहे. पायवाटच नाही आहे इथे. आणि आम्ही तसंही आता इथून येऊन असं क्रॉस करून जातो आहे. आता पाणी नाही आहे म्हणून आम्हाला ते क्रॉस तरी करता येते. नाहीतर पावसाळ्यामध्ये जेव्हा फुल फोर्सने पाणी असेल वरून येणारं, तेव्हा इथून जाणं काही पॉसिबल नाही. ह्याच्यात काय बोलायचं इन्फो द्यायची कॉम्प्लीट ट्रेक बद्दल असं? हां, देऊ शकतो काही, सांगू शकतो. चालतं ते द्या मॅम. हे फक्त मागचं रेकॉर्ड कर. मागचं म्हणजे असं म्हणजे आपल्याला मी काय असं. सांगतोय, मला हे सांगायचं आहे की फक्त यूट्यूब व्हिडिओ बघून कुठे एक्सप्लोअर करायला जाऊ नका. त्या जागेची माहिती घ्या. चालू करायला सांग. हो, चालू आहे. आजकाल ट्रेंड असा आला आहे की कोविड नंतर इंस्टाग्राम आणि यूट्यूबला हाईप आलं आहे. हो, खास करून एक्सप्लोअर करण्यासाठी. प्रत्येकाला वाटतं मी तिथे जाऊन जावं आणि इंस्टा रील किंवा फेसबुकवर व्हिडिओ टाकावे, थोडंसं व्हायरल व्हावं. पण तिथे एखादी फेमस जागा असते, एखादा यूट्यूबर किंवा रील स्टार तिथे जाऊन रील बनवतो, तर त्याच्या बॅकग्राऊंडला आपल्याला जे दिसत नाही तेवढी मेहनत असते. त्यांना पायवाटा माहीत असतात किंवा मग त्यांनी एखादा वाटाड्या घेतलेला असतो. आपण काय करतो, आपण ती रील बघून जंगलात जातो, तिथलं मागचा पुढचा न विचार करता, तिथला इतिहास भूगोल काही माहीत नसतो आपल्याला. आपण वाटाड्यासुद्धा घेत नाही आणि हरवायला होता अशा ठिकाणी. हो, आता तुम्ही बघत असाल हा ओढा आहे इथे, आणि इथे पायवाटच नाही आहे. हो, या ओढ्याला आणि पावसाळ्यात एवढं पाणी असतं. आता आम्ही उन्हाळ्यात आलेलो आहोत, तर काही ठिकाणी पाणी आहे. आम्ही आता हे सह्याद्रीतले नवीन स्पॉट एक्सप्लोअर करायला जातो आहे. पण आम्ही गावातून गाईड घेतलं आहे आणि पुष्कर आणि मी आधीसुद्धा एकदा दोनदा या भागात फिरून गेलो आहे, त्यामुळे भौगोलिक अंदाज आहे. तर तुम्हीसुद्धा अशा नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करायला जात असाल तर स्थानिक लोकांशी नक्की संवाद साधा. आणि तुम्ही जर आधी जाऊन आला असाल आणि तर मग तुमच्या मित्रांना तिकडे न्या. आणि जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचंच असेल, तुम्ही रेग्युलर ट्रेकर आहात आणि एक्सप्लोअर करायचं आहे, तर आसपासचा परिसर असेल, त्याचा भूगोल किंवा मग तिथला चांगली माहिती असली पाहिजे तिथली त्या जागेची आपल्याला, तरच एक्सप्लोअर करा. आणि एखादा दिवस तुम्हाला जंगलातसुद्धा काढावा लागू शकतो. त्यामुळे आपल्याकडे सफिशियंट पाणी खाणं आहे का ते बघावं लागेल. त्यामुळे ही पूर्वतयारी करूनच कुठेही एक्सप्लोअर करायला जावा. नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करा, पण काही गोष्टींची काळजी नक्की घ्या. मागे जसं मगाशी बघितलं असा रखरखाट होता, सगळं वाळलेलं गवत होतं. इथे बऱ्यापैकी हिरवं दिसतंय सगळीकडे. परत येताना जेव्हा ऊन येईल तेव्हा इथे खूप मदत होणार आहे जरा थांबून विश्रांती घ्यायला. इथे आपल्याला जरा सावली मिळू शकते परत येताना. जुना बाजूने ओढा वाहतोय, अतिशय छान पाणी दिसतं इथे वाहताना. आणि आता थोडी थोडी
थोडा गरम व्हायला सुरुवात झाली आहे. असं वाटतं कधी एकदाच ते पॉन्ड येत आहे, कधी एकदा उडी मारतोय. इथे निशाणी म्हणून बाटली लावून ठेवली आहे, वाट चुकू नये. सह्याद्रीच्या डोंगरात रोपणची करताना आपल्याला असे अनेक स्पॉट्स दिसतात की जिथे 12ही महिने पाणी वाहतं असतं. तर याच्यात मासेसुद्धा आहेत, मोठमोठे मासे आहेत तिथे. आणि पाणी कमीत कमी आपल्या मांडी एवढं तरी खोल आहे. बऱ्याच लोकांना वाटतं जसं मुंबई, पुणे, ते ठाणे शहरांकडे राहणारी लोकं की डोंगरदऱ्यात काय गरमीत फिरतात. पण हे 12ही महिने वाहणारा पाणी किंवा धबधबा, किंवा इथे वर धबधबा आहे, वर हे घाटावरचा पुण्याचा जिल्हा आहे. वरती पुणे जिल्हा आणि हा खाली रायगड जिल्हा आहे. आम्ही दोघांच्या मधोमध आहोत बरोबर. तो उन्हाळ्यातल्या ट्रेकिंगला पण अशी मजा करता येते. सो आता मागे खेळून झालेलं आहे आमचं पाण्यामध्ये. खूप मजा आली. थंड पाणी होतं आणि आता ऊन यायच्या आधी आम्ही बाहेर पडलो आहे, तरी जरा आता बरं वाटतं आहे. कपडे पण वाळले. हां, तर प्लॅन असा आहे की आता जाईपर्यंत तसं घामाघूम होणारच आहे, तर मध्ये परत 1-2 तळी लागतील, असे काही पाण्याचे झरे लागतील. तिथे थांबायचं, परत जरा डुबकी मारायची, थोडंसं पाणी अंगावर घ्यायचं आणि मग परत पुढे चालायला सुरुवात करायची. मी एका दुसऱ्या स्पॉटला आलो आहे.
पण इथे असं मला वाटलं होतं जरा गर्दी कमी असेल किंवा बरीच गर्दी दिसते. पण इथे पाणी तेवढं खोल दिसत नाही आहे. इथे जेवढं मगासच्या स्पॉटला पाणी होतं तर तिथे आय थिंक ऑलमोस्ट 12-13 फूट डीपेस्ट 12 का 13 फूट होतं. इथे कमरे एवढंच पाणी दिसतं आहे. मी अशा एका पॅचमधून चालतो आहे जिथे कातळ आहे, दगड खूप आहेत. त्यामुळे ना इथे हीट खूप आहे, जास्त फील होते आहे. मगाशी जशी झाडं होती मागे, थोडीशी हिरवळ होती, तिथे एवढी हीट नाही लागली. पण आता इथे जाणवतं आहे आणि थकायला पण जास्त होतं आहे. हा पॅच बघून ना शिवाजी लॅडरची आठवण येते. आम्ही 1-2 वर्षापूर्वी माथेरानजवळ एक ट्रेक केला होता. सो त्या ट्रेकच्या वेळी पण तिथे वणवा लागला असल्यामुळे एका पॅचमध्ये सगळं रान जळून गेलं होतं आणि खाली दगड होता आणि तो दगड गरम झाल्यामुळे तिथे खूप असं विचित्र गरमीचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि तोच ॲक्च्युली शेवटचा पॅच होता ट्रेक संपत असताना आणि सगळ्यांची हालत खूप खराब झाली होती. पाणी संपलं होतं, वाट लागली होती. तो ट्रेक कसा बसा कंप्लीट केला आणि आताही हे सगळं वृक्ष रान बघून त्याच ट्रेकची आठवण आली. बस झाला. तो स्टॉपर बाबू आहे. उन्हाळे लागलेले उन्हाळी ट्रेकमध्ये जेव्हा पाणी संपतं तेव्हा असे डान्स सुरू होतात. पाणी संपल्यावर सुद्धा आमची एनर्जी, पाणी संपल्यावर असे डान्स असतात. बघ ना, उन्हाळ्याच्या ट्रेकवर पाणी संपलं तरी आमची एनर्जी. इतकी गरमी होती की ट्रायपॉड गरम झाला आहे, कॅमेरा गरम झाला आहे. सो ह्याच्या पुढे मी आता गावात पोचल्यावरच कॅमेरा ऑन करतो. जंगल संपताना गाव दिसणं किती चांगलं फिलिंग आहे. आम्ही रात्री उशिरा पोचल्यामुळे गाव असं काही नीट बघता आलं नाही, दिसलं नव्हतं. पण आता मी इथून या रूटनेच वर गेलो होतो जिथूनच आम्ही खाली आलो. गाड्या आम्ही इथे पार्क केल्या आहेत. मंदिराखाली सावलीत जरा आराम करू आणि मग लंचसाठी घरी जाऊ. आत्ताच काही वेळापूर्वी घरी पोचलो. कॅमेरा जो बंद केला होता गावात पोचताना तो आत्ता ऑन केला आहे. कारण एवढं थकायला झालं होतं, एवढी भूक लागली होती की दुसरं काही सुचलंच नाही.
तर आम्ही ज्यांच्याकडे काल थांबलो होतो त्यांच्याकडेच लंच केला आणि आम्ही तिथून थोडासा आराम करून निघालो. ट्रेकबद्दल थोडक्यात माहिती द्यायची झाली तर ज्या गावात आम्ही होतो काल स्टे केला होता त्या गावाचं नाव भेली. हे गाव आहे मृगगडाच्या पायथ्याशी. याच गावातून 2 वाटा जातात, एक जाते मृगगडाकडे आणि एक जाते ज्या लोकेशनला आम्ही गेलो होतो तिथे. हे लोकेशन मॅपवर नाही आहे. एकंदर ट्रेक खूप छान होता, खूप मजा आली. आता मग एवढे सगळे व्हिडिओ क्लिप्स आहेत, एवढे सगळे फोटोज आहेत, ते याच्यापासून मला जरा सॉर्ट करायचं आहे आणि मी ते एडिट करेन. तर हा व्हिडिओ इथेच संपवतो. आता परत आपण भेटूया पुढच्या वेळी. बाय.